Good morning. This is second lecture of topic control and coordination. Today we discuss next new large concept human nervous system. Means here our nervous system. आपल्या बॉडीमध्ये नर्वस सिस्टीम नेमकेपणानं कशी असते ती आपण विस्तारानं आजच्या लेक्चरला समजून घेऊया. This is the rough diagrammatic representation of our brain. हे आपल्या ब्रेनची ही आकृती आहे आणि याच्या साहाय्याने आपण समजून घ्यायचं. Here nervous system actually divides into three parts. First one is called as a central nervous system. Second one is called as a peripheral nervous system. And third one is called as a autonomous nervous system. These are the three divisions of nervous system. हे खरे प्रमुख तीन प्रकार आहेत. We see one by one, एक एक आपण समजून घ्यायचं. Here this central nervous system means it is situated along with central axis of our body. आपल्या शरीराच्या बरोबर मध्यावर्ती असते. Along the central axis of our body, hence termed as a central nervous system. It consists only two parts. One is brain and second spinal cord. दूसरा पार्ट कोणता असेल? स्पाइनल कॉर्ड. These two parts combines to form our central nervous system. Like here, suppose this is our brain, and here this brain is continue into like this cylindrical chalk-like structure. चारी बाजूने गोल ट्यूब सारखं हॉलो म्हणजे पोकळ असलेलं जे स्ट्रक्चर असतं याला आपण काय म्हणतो? स्पाइनल कॉर्ड. This spinal cord and this brain combines to form our central nervous system. Here this brain is covered by bony box called as a cranium. हा जो वरचा टनल भाग आहे याला आपण क्रॅनियम म्हणतो, कवटी असं म्हणतो. बिकॉज ब्रेन इज सिच्युएटेड इन हेड रिजन. आपल्या डोक्यामध्ये त्याची प्रॉपर जागा असते. मेंदू डोक्यामध्ये असतो आणि साहजिकच ही वरचं टणक आवरण याला आपण काय म्हणतो? बोनी बॉक्स कॉल्ड एज ए क्रॅनियम. इट गिव्ह प्रोटेक्शन टू द ब्रेन. ब्रेनला खऱ्या अर्थानं या कवटीचं संरक्षण मिळतं. Also this spinal cord is hollow tube-like structure, highly sensitive, and it is lies within the vertebral column. पाठीच्या मणक्याच्या आतून खाली गेलेलं असतं. याचा अर्थ पाठीच्या मणक्याच्या द्वारे स्पाइनल कॉर्डचं सुद्धा संरक्षण होतं, प्रोटेक्शन मिळतं. या पद्धतीने हे दोन्ही पार्ट्स असते. Both brain and spinal cord is also covered by three meninges. पातळ असे तीन छोटे लेयर असतात, कव्हरिंग असतात, called as a meninges. Outer tough, fibrous, non-vascular म्हणजे त्याच्यामध्ये ब्लड वेसल किंवा शिरा नसलेलं. outer tough, fibrous, non-vascular layer or meanings is called as a dura mater.
त्याला काय म्हटलं जातं? ड्युरा मॅटर. सपोज दिस इज द आउटर लेयर मीन्स ड्युरा मॅटर. Then here again middle, it is here thin, also non-vascular, wavy in nature, थोडस आतून जाळ्या असल्यासारखं दिसेल. This layer is called as a arachnoid. त्याला काय म्हटलं जातं? arachnoid. सर्वात बाहेरचा मिनिंग आहे त्याला ड्युरा मॅटर असं म्हटलं जातं. मधला जो आहे त्याला थिन arachnoid असं म्हटलं जातं. अँड इनरमोस्ट, सर्वात आतलं जे असेल त्याला व्हॅस्क्युलर पिया मॅटर असं म्हटलं जातं. म्हणजे या तिसऱ्या आतल्या मिनिंग्सला काय म्हटलं जातं? पिया मॅटर. या पद्धतीचे हे तीन मिनिंग्स दिसतील. आउटर टफ ड्युरा मॅटर, मिडल थिन arachnoid, innermost vascular pia matter. In between these first two, dura and arachnoid, there is an empty space which is filled up by serous fluid. त्याच्यामध्ये जो पातळ द्रव्य असतो त्याला serous fluid असं म्हणायचं. And this space is called as a subdural space. या मधल्या रिकाम्या जागेला काय म्हटलं जातं? सबड्युरल स्पेस, which is filled up by serous fluid. Then here this empty space which is present between arachnoid and pia mater, it is called as a subarachnoid space. त्याला काय म्हणायचं? subarachnoid space. Actually it is filled up by cerebrospinal fluid. त्याच्यामध्ये कोणतं फ्लुइड असेल? cerebrospinal fluid, ज्याला आपण मणक्यातलं पाणी वगैरे म्हणतो. ग्रामीण भाषेतला तो शब्द बऱ्याचदा आपण ऐकून असतो, मणक्यात पाणी असतं वगैरे वगैरे. त्याला इनडायरेक्टली इंग्लिश मध्ये काय म्हटलं जाईल? cerebrospinal fluid. हा पातळ द्रव्य इथं असेल, तो असणं गरजेचं आहे. त्याचे अनेक फंक्शन आहेत. त्यातलं महत्वाचं काय? इट प्रोटेक्ट ब्रेन फ्रॉम एक्सटर्नल इंजुरी. बाहेरून जर डोक्याला मार लागला, इजा लागली, धक्का लागला, जोरात ऍक्सिडेंट झाला, तर ब्रेनला त्याच्यापासून वाचवलं जातं. ऍक्ट्स ॲज अ शॉक ऍब्सॉर्बर. हे महत्वाचं फंक्शन इथं हे फ्लुइड करताना दिसून येईल. दुसरं महत्वाचं म्हणजे दिस cerebrospinal fluid is lymph like. सर्क्युलेशन टॉपिक आपण शिकलो, त्यामध्ये जसं लिंफ होतं त्या पद्धतीचंच हे cerebrospinal fluid आहे. साहजिकच ते काय करेल? अलाउ एक्सचेंज ऑफ मटेरियल्स इन बिटवीन ब्रेन अँड ब्लड. ब्लड मधले हवे असणारे पदार्थ मेंदूला देणं म्हणजे ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट्स, आणि मेंदूमध्ये नको असणार मेंदूला म्हणजे न्यूरॉन्स, चेतापेशी, त्यांच्यामध्ये नको असणार हे पुन्हा माघारी देणं टू द ब्लड. हे जे एक्सचेंज ऑफ मटेरियल आहे also takes place with the help of this cerebrospinal fluid. It also keep our brain moist. नेहमी आपला ब्रेन ओलसर व्यवस्थित फ्रेश ठेवला जातो. तो सुकत नाही, वाळत नाही, कोरडा पडत नाही. या पद्धतीने दक्षता घेतली जाते. अशी अनेक फंक्शन cerebrospinal fluid ची असलेली दिसून येते. And also it keep this spinal cord and brain in uniform pressure. डोक्यामध्ये मेंदू आणि पाठीतल्या मणक्याच्या आतमध्ये स्पायनल कॉर्ड एका ठराविक प्रेशर मध्ये व्यवस्थित असणं गरजेचं आहे.
आणि तो मेंटेन करणं, बॅलन्स करणं, युनिफॉर्म प्रेशर मेंटेन करण्याचं कार्य सुद्धा सेरिब्रोस्पायनल फ्लुइड करताना दिसून येईल. अशी महत्वाची फंक्शन्स सेरिब्रोस्पायनल फ्लुइड करताना दिसून येईल. हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. टुडे वी फोकस ओनली ऑन अवर ब्रेन. आज आता या लेक्चरला फक्त आपण ब्रेन वरती फोकस करायचा आहे. ब्रेन सुद्धा मोठं आर्टिकल आहे, त्यासाठी 2 लेक्चर लागतील. आज आपण त्यातला हाफ पार्ट समजून घ्यायचा आहे, कारण एका वेळेला हे मोठं आर्टिकल जर आपण एक्सप्लेन केलं तर कदाचित ज्याची त्याला जी फंक्शन्स मेन्शन होणं गरजेचं आहे ती कदाचित तुमच्या लक्षात राहतील न राहतील, डोक्यावरून जाऊ नये याची दक्षता म्हणून आज मी हाफ पार्ट ऑफ ब्रेन एवढंच एक्सप्लेन करेन. बिकॉज ब्रेन इज व्हेरी लार्ज आर्टिकल, फार मोठं आर्टिकल आहे. हा अगोदर बेसिक माहिती असणं गरजेचं आहे आणि म्हणून मी सांगितलं. देन फोकस ऑन ओनली अबाउट अवर ब्रेन. ब्रेन इज व्हेरी सॉफ्ट, हॉलो, आतून पोकळ आहे, मऊ आहे. सेन्सिटिव्ह, हायली सेन्सिटिव्ह, अत्यंत संवेदनशील आहे. मेड अप ऑफ ओनली न्यूरॉन्स, चेतापेशींनी बनतो. हे एक अत्यंत महत्वाचं सेंटेन्स आहे, तुमच्या उत्तर पत्रिकेमध्ये येणं गरजेचं आहे. ब्रेन इज व्हेरी सॉफ्ट, हॉलो, हायली सेन्सिटिव्ह and made up of neurons. Here the space occupied by brain in our head region is about 450 cc. This is our cranial capacity. We see in evolution topic. आपण evolution topic मध्ये शिकलेलो आहोत. ब्रेन जेवढी आपल्या डोक्यामध्ये जागा व्यापतो त्या जागेला क्रॅनियल कॅपॅसिटी असं म्हणलं जातं. आणि आपल्या डोक्यामध्ये ब्रेन किती जागा व्यापतो? 1450 cc. The total weight of our brain is about 1.4 kg. जवळजवळ 1.5 किलो इथपर्यंत आपल्या मेंदूचं वजन असतं. या पद्धतीचा हा आपला ब्रेन आहे. आणि मग मगाशी सांगितल्याप्रमाणे इट इज सिच्युएटेड इन हेड रिजन. इट इज कव्हर्ड बाय बोनी बॉक्स कॉल्ड एज ए cranium. Inside this cranium there are 3 meninges: outer tough dura mater, middle thin arachnoid, innermost vascular pia mater. In between dura mater and arachnoid there is an empty space called as a subdural space which consists serous fluid, and here in between arachnoid and pia mater there is also empty space called as a subarachnoid space, and it is filled up by cerebrospinal fluid. हे अशा पद्धतीने तुम्हाला 1 by 1 सेंटेन्सेस पुट अप करता आली पाहिजे. बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. Then here this brain is divided into 3 parts or divisions. ब्रेनचे 3 भाग पडतील. पहिला कोणता असेल? फोरब्रेन. फोरब्रेन याचे पुन्हा 3 भाग पडतील. पहिला असेल ऑल फॅक्टरी. ऑल फॅक्टरी लोब. ऑल फॅक्टरी लोब. Then second, cerebrum. Cerebrum. And then third, diencephalon. Diencephalon. These are the 3 parts: olfactory lobe, cerebrum, diencephalon. These are 3 parts included in forebrain. Another name of forebrain is prosencephalon. Prosencephalon.
cephallon. Then second, midbrain. Midbrain. Another name of this midbrain is mesencephalon. It also divides into two parts. One is cerebral peduncle. Cerebral peduncle. And second, corpora. Corpora quadrigemina. Cerebral peduncle, corpora quadrigemina. These are the two parts of midbrain. And then third, hindbrain. Hindbrain. This hindbrain again made up of three parts. The another name of hindbrain is rhombencephalon. Prosencephalon, mesencephalon, rhombencephalon. फोरब्रेन, मिडब्रेन, हाइंडब्रेन. दुसरी नावं. फोरब्रेनचे तीन पार्ट, ऑल्फॅक्टरी लोब, सेरेब्रम, डायन्सेफेलम. मिडब्रेनचे दोन पार्ट, सेरिब्रल पेडुंकल, कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. आणि हाइंडब्रेनचे पुन्हा तीन पार्ट पडतील. एक म्हणजे पॉन्स व्हॅरोली, पॉन्स व्हॅरोली, सेरेबेलम, सेरेबेलम. And last, medulla oblongata. Medulla oblongata. Actually, these are the parts of brain. ब्रेनचं एवढं सर्व डिटेल नेमकेपणानं आपण समजून घ्यायचं आहे. प्रत्येकाचं टायटल, प्रत्येक टायटलचं 3-4 वरी डिस्क्रिप्शन आणि प्रत्येकाची ओन स्पेसिफिक फंक्शन्स, ज्याची त्याला प्रॉपर फंक्शन्स म्हणजे कार्य सांगता आली पाहिजे, या पद्धतीने आपण समजून घ्यायचं आहे. टुडे वी डिस्कस और फोकस ओनली ऑन फोरब्रेन. आज आता या लेक्चरला फक्त फोरब्रेन हे संपवायचं आहे आणि उद्याच्या लेक्चरला नेक्स्ट हे राहिलेले दोन पार्ट मिडब्रेन आणि हँडब्रेन कंप्लीट करूया. म्हणजे ब्रेन एक्सप्लेन करायला 2 लेक्चर लागतात. आज आपण फक्त फोरब्रेन वरती फोकस करूया. दिस इज द रफ डायग्रामॅटिक representation of our brain. Here, with the help of this diagram, we explain here first about forebrain. Forget about here these 2 points, midbrain and hindbrain. आज आता आपण हे दोन्ही पार्ट्स थोड्या कालावधीसाठी विसरून जाऊया आणि याच्यावरती फोकस करूया. फर्स्ट अबाउट ऑल्फॅक्टरी लोब्स. इथं डायग्राम जर बारकाईनं पाहिली तर ऑल्फॅक्टरी लोब कुठेही दिसणार नाहीत. ऑल्फॅक्टरी लोब म्हणजे नेमकं काय? सपोज वी टेक एक्झाम्पल रॅट ब्रेन. रॅट ब्रेन, रॅट म्हणलं की त्याचं या पद्धतीनं चेहऱ्याचा पॅटर्न नसेल किंवा डोक्याचा पॅटर्न नसेल. एक्झाम्पल दुसरं घेऊया आपण, डॉग. समजा हे डॉग आहे, डॉगचा सुद्धा चेहऱ्याचा डोक्याचा पॅटर्न असा असेल. तर डॉग मध्ये समजा हा ब्रेन आहे, सपोज दिस इज द ब्रेन. तर इथं पुढं हे असे ट्रॅक्ट असतात, बल्ब असतात. याला ऍक्च्युअली म्हटलं जातं ऑल्फॅक्टरी लोब्स. स्नाउट, ज्यांचा चेहरा असा पुढा आहे, स्नाउट आहे, डॉग वगैरे, त्यांच्या या ठिकाणी अशा ऑल्फॅक्टरी लोब्स आर वेल डेव्हलप्ड फॉर टू सेन्स ऑफ स्मेल. इझिली वास कळणं, गंध कळणं. पहा, उदाहरण द्यायचं म्हणजे आपल्या घरामध्ये एखादं नॉनव्हेज बनवलं
अगदी साधं अंड्याची पोळी जरी केली तरी सुद्धा किती थोडस लांब मांजर असलं तर मांजराला इझिली वास येतो आणि वासाच्या दिशेने ते बरोबर येतं, कारण त्याला स्नाउट आहे आणि ऑल्फॅक्टरी लोब जर वेल डेव्हलप्ड वासाच्या दिशेने मांजर येतं. हे ऑल्फॅक्टरीज आर वेल डेव्हलप्ड इन रॅट, कॅट, डॉग, लाईक दिस एनिमल. बट इन वी पीपल और इन ह्यूमन, आपल्यामध्ये इट इज रिड्यूस, इट इज वीक, पुअरली डेव्हलप्ड. It is anteriorly covered by cerebrum. ह्या cerebrum पूर्णपणे ते झाकलेलं आहे वरच्या बाजूनं. Hence it can't seen, म्हणून ते आपल्याला इझिली दिसत नाही. वीक आहे, पुअर डेव्हलप्ड आहे. फेस्टिजियल म्हटलं तरी चालेल, वावगं ठरणार नाही. फेस्टिजियल म्हणजे आता नाहीस होण्याच्या स्टेजमध्ये, उगाच अस्तित्वाला असल्यासारखं असणं, नावाला असण्यासारखं असणं, याला आपण वेस्टिजियल असं म्हणतो. या पद्धतीनं दीज आर टोटली रिड्यूस, कव्हर्ड बाय सेरेब्रम. आणि फंक्शन काय त्याचं? सेन्स ऑफ स्मेल. आता त्याऐवजी काय? इन अवर नोज, आपल्या नाकामध्ये हिअर सेन्सरी सेल्स आर प्रेझेंट. नाकामध्ये सेन्सरी सेल्स असतात. अक्यूट सेन्स ऑफ स्मेल, चांगला आपल्याला नाकावाटे वास कळतो, गंध कळतो. या पद्धतीचं रिप्लेसमेंट ऑफ फंक्शन, फंक्शनचा थोडासा बदल या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे आपल्यामध्ये ऑल्फॅक्टरी लोब्स आर नॉट डेव्हलप, हे इथं बेसिकली सांगणं गरजेचं आहे. आता हा सर्वात महत्वाचा पार्ट आहे सेरेब्रम. ह्या एकट्या पार्ट वरती 4 मार्काला प्रश्न विचारला जातो बोर्डाला. डिस्क्राइब द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ ह्यूमन सेरेब्रम. ह्यूमनचा सेरेब्रम एकटा 4 मार्काला बोर्ड थेरीला विचारला जातो. इतकं हे व्यवस्थित तुम्हाला पुटअप करावं लागेल. मोठं आर्टिकल आहे, सेरेब्रम इथं महत्वाचं आहे. This large part is called as a cerebrum. हे जे सर्वात मोठं दिसतंय फ्लावर सारखं, फ्लावरचा गड्डा जसा असतो तसं हे सगळं वरचं दिसतंय, याला आपण सेरेब्रम असं म्हणतो. इट इज लार्ज पार्ट ऑफ आवर ब्रेन, नियर अबाउट 85%. 85% ब्रेनचा पार्ट एकटा कोण असेल? सेरेब्रम. एवढा मोठा हा पार्ट आहे सेरेब्रम. हिअर सेरेब्रम इज ऑल्सो सॉफ्ट, अत्यंत मऊ असेल. हॉलो, आतून पोकळ असेल. हायली सेन्सिटिव्ह, अत्यंत संवेदनशील असेल. अँड मेड अप ऑफ न्यूरॉन्स, चेतापेशींनी बनलेला असेल. हिअर आउटर कलर शो ग्रे मॅटर. हा जो सेरेब्रम आहे त्याचा बाहेरून रंग पाहिला तर तो ग्रे असतो. ग्रे म्हणजे राखडी, राखडी रंग असतो. आपल्या मेंदूचा रंग जरा राखडी दिसतो. अँड इनर मेडुला शो फायटिंग कलर. हाच सेरेब्रम आतून पाहिला तर मात्र तो पांढऱ्या शुभ्र रंगाचा दिसेल. मीनिंग हिअर दिस सेरेब्रम शो आउटर कलर इज ग्रे while inner color is white. या पद्धतीनं सेरेब्रम दिसेल. This cerebrum show number of furrows, गिरी, सलकाय, कॉन्व्होल्युशन्स. म्हणजे काय? याच्यावरती अशा खूप घड्या, सुरकुत्या, खाचा, खड्डे दिसतील. याच्यावरती खूप घड्या, सुरकुत्या, खाचा, खळगे असं पूर्णपणे असं इर्रेग्युलर सगळं दिसतं. नंबर ऑफ गिरी, सलकाय, कॉन्व्होल्युशन्स, फरोज और फोल्डिंग्स.
ऍक्च्युली हे जितकं जास्त असेल तितकं काय दाखवलं जातं, इंटेलिजन्स. आणि म्हणून मानवी मेंदूच्या वरती खूप घड्या सुरकुत्या असतात आणि म्हणून शक्यतो सर्व मानव बुद्धिमान आहेत, इंटेलिजंट आहेत. हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. सर्वजणच आपण हुशार असतो, फक्त प्रत्येकाची आवड वेगळी असते, कल वेगळा असतो. ज्याला जे आवडतं त्यात तो प्रचंड हुशार असतो. हे पण बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे जे काही फरोज, फोल्डिंग्स, गिरी, सलकाय, कॉन्व्होल्युशन दाखवतं, इट शो मोर इंटेलिजन्स. Then here, due to this Giri-Salkai convolution, this cerebrum divides longitudinal axis into two cerebral hemisphere. आणि म्हणून या सेरेब्रमचे दोन भाग पडतात, like this. Suppose this is the cerebrum. समजा हे सेरेब्रम आहे, तर उभी मध्ये अशी खाच पडते, longitudinal fissure. Hence, this cerebrum divides into two separate parts called as a right cerebral hemisphere and left cerebral hemisphere. हे राइट सेरेब्रल हेमिस्फियर, हे लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फियर असे दोन स्वतंत्र भाग पडतील. ड्यू टू दिस डीप म्हणजे खोलवर, लॉन्जिट्युडिनल फिशर मध्ये उभी खूप खोलवर खाच असते, त्याला डीप लॉन्जिट्युडिनल फिशर असं म्हटलं जातं. आणि म्हणून याचे दोन भाग पडतात, राइट सेरेब्रल हेमिस्फियर, लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फियर. But here these two cerebral hemisphere cannot directly separate from each other. एकमेकांपासून पूर्ण वेगळे होत नाहीत. का होत नाही? Because internally, आतल्या बाजूनं, internally it is stitched by fibers. आतल्या बाजूनं ते एकमेकाला कनेक्ट केले जातात शिवल्यासारखं. That structure is called as a corpus callosum. याला काय म्हटलं जातं? Corpus callosum. It is the most important characteristics of human brain. मानवी मेंदूचं सर्वात महत्वाचं लक्षण पहिलं की सेरिब्रल कॉर्टेक्स वरती खूप घड्या सुरकुत्या असतात. हे पहिलं महत्वाचं कॅरेक्टर. आणि दुसरं कॅरेक्टर कोणतं? प्रेझेन्स ऑफ हियर कॉर्पस कॅलोसम. हे दोन्ही सेरिब्रल हेमिस्फियर आतल्या बाजूने एकमेकाला कनेक्ट केले जातात. दॅट पार्ट इज कॉल्ड एज ए कॉर्पस कॅलोसम. Lastly, this here cerebrum divides into four parts with the help of Giri, Salkai or convolution. ह्या ज्या काही खाचा, खड्डे किंवा सुरकुत्या याच्या साहाय्यानं ह्या सेरेब्रमचे किती पार्ट पडतील? 4 पडतील, 4. हियर दिस फ्रंटल, हा पुढचा भाग आहे, त्याला काय म्हणायचं? फ्रंटल लोब. इथं हा दाखवलेला आहे पहा, फ्रंटल लोब. त्यानंतर हा वरचा पार्ट आहे, त्याला नाव दिलंय परायटल लोब. पाठीमागचा असेल याला म्हटलंय ऑसिपिटल लोब. आणि कडेचा कानावरती असतो, कडेचा इथं दाखवता आला नाही, पण इथं कडेला जो असतो त्याला म्हणायचं टेम्पोरल लोब. अगेन लिसन, फ्रंटल लोब, परायटल लोब, ऑसिपिटल लोब, टेम्पोरल लोब असे एकूण 4 भाग पडतील. कोणाचे? सेरेब्रमचे. इज इट क्लिअर? मग ज्याची त्याला प्रॉपर फंक्शन सांगता आली पाहिजे. फ्रंटल लोबचं फंक्शन काय? इट इज रिलेटेड टू इमोशन्स. आपल्या भावभावना जी असतात, as well as thought translate into speech. डोक्यातल्या भावभावना, विचार असतात, त्याचं बोलण्यामध्ये रूपांतर करणं
हे सुद्धा महत्वाचं फंक्शन फ्रंटल लोबचं असेल. देन हिअर इंटेलिजन्स, बुद्धिमत्ता जी आहे, सर्वसाधारण ढोबळमानानं म्हटलं जातं ज्याचं कपाळ मोठं तो बुद्धिमान असं म्हटलं जातं. खरा अर्थ असा अपेक्षित आहे, हा जो फ्रंटल लोब आहे त्याचं मेन प्रॉपर फंक्शन आहे इंटेलिजन्स, बुद्धिमत्ता. म्हणजे या रिलेटेड जी फंक्शन्स आहेत, मेमरी असेल, कोऑर्डिनेशन असेल, इंटेलिजन्स असेल, प्लॅनिंग असेल, जजमेंट असेल, प्रॉब्लेम सॉल्विंग कॅपॅसिटी असेल, थॉट ट्रान्सलेट इनटू स्पीच असेल, these all functions are related to frontal lobe. ही सगळी फंक्शन या आपल्या फ्रंटल लोबच्या रिलेटेड आहेत. Then here parietal. It is the upper portion, top portion of this cerebrum. मग या parietal लोबचं फंक्शन काय? It is mainly related to touch, temperature, pressure, speech. Touch, temperature, pressure, speech. ही सगळी फंक्शन्स ह्या parietal लोब कंट्रोल अँड कोऑर्डिनेट करेल. उदाहरण मी सांगतो. समजा तुम्ही बसलेला आहात आणि पाठीमागून कुणीतरी असं टच केलं, पाठीमागून असं कुणीतरी टच केलं, तर तुम्ही तुमच्या पुढच्या माणसाला म्हणत नाही किंवा व्यक्तीला म्हणत नाही काय, तुम्ही काय करता, पाठीमागे वळून पाहता. हे पाठीमागे वळण्याचा जो सेन्स आहे, तुम्हाला कळतं पाठीमागून टच केलेला आहे, हे जे कळणं आहे इट इज रिलेटेड टू parietal लोब. आणि parietal लोबची फंक्शन काय सांगितली, टच, टेम्परेचर, प्रेशर, स्पीच. देन हिअर ऑसिपिटल लोब, हा पाठीमागचा भाग. ऑसिपिटल लोब इज मोस्टली रिलेटेड टू व्हिजन, दृष्टी, दिसणं. समोर भिंत आहे, समोर शाळा आहे, घर आहे, अमुक व्यक्ती आहे, डोळ्याने दिसतं, पण त्याचा अर्थ लागणं, कळणं, इट इज रिलेटेड टू ऑसिपिटल लोब. केवळ डोळ्यांनी दिसून चालणार नाही, त्याचा अर्थ लागणं गरजेचं आहे, ओळखता येणं गरजेचं आहे. इट इज रिलेटेड टू ऑसिपिटल लोब, व्हिजन, दृष्टी. अँड देन हिअर टेम्परल लोब. टेम्परल लोबचं फंक्शन काय असेल, टेस्ट, चव घेणं, स्मेल, गंध घेणं, हिअरिंग, ऐकणं. उदाहरण देतो म्हणजे समजेल. समजा जिभेनं चव घेतली, जिभेनं चव घेतली, जी गोड असेल, खारट असेल, आंबट असेल, तुरट असेल, तिखट असेल, एनी टाइप ऑफ टेस्ट. जिभेमध्ये, टंग मध्ये टेस्ट बड असतात, त्याच्या साहाय्यानं ते सेन्सरी इम्पल्स घेतले जातील अँड ट्रान्समिट टू द रिस्पेक्टिव्ह एरियाज ऑफ ब्रेन. ब्रेनच्या आवश्यक पार्टला ते पाठवलं जातं. ब्रेन सूचना देतो, हा पदार्थ आंबट आहे, तिखट आहे, गोड आहे, काय असेल तो. आणि म्हणून या ठिकाणी हा टेम्परल लोब सुद्धा महत्वाचा आहे. टेस्ट असेल, स्मेल असेल किंवा हिअरिंग, ऐकणं असेल, कानानं ऐकलं तरी सुद्धा त्याचा अर्थ लागणं गरजेचं आहे, ते समजणं गरजेचं आहे. ते कोण समजून घेतं, टेम्परल लोब. आणि म्हणून टेस्ट, स्मेल, हिअरिंग ही प्रॉपर फंक्शन कोणाचे असतील, टेम्परल लोब. पुन्हा मी ज्याची त्याला फंक्शन सांगतो. पहिल्यांदा कोणाचं पाहिलं, फ्रंटल. फ्रंटल लोबचं काय सांगितलं, इंटेलिजन्स, मेमरी, प्रॉब्लेम सॉल्विंग कॅपॅसिटी, प्लॅनिंग, जजमेंट. बरोबर आहे. ही महत्वाची 4-5 फंक्शन फ्रंटल लोबची असते. पॅरायटलची कोणती सांगितली, टच, टेम्परेचर, प्रेशर, स्पीच. ऑसिपिटलचं एकच सांगितलं, व्हिजन, दृष्टी. आणि टेम्परल लोबची 3 सांगितली, टेस्ट, स्मेल आणि हिअरिंग. ही ज्याची त्याला फंक्शन्स प्रॉपर तुम्हाला सांगता आली पाहिजे.
एवढं बेसिक सर्व सेरेब्रमच्या बाबत तुम्हाला त्या ठिकाणी मांडता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. Then here next part diencephalon. Diencephalon. आता इथं डायग्राम मध्ये कुठेही डायन्सेफॅलॉन तुम्हाला दाखवलेला दिसत नाही, कुठेही दिसत नाही, बिकॉज इट इज व्हेरी स्मॉल पार्ट टोटली हिडन अंडर द सेरिब्रल हेमिस्फियर. वरच्या बाजूने सेरिब्रल हेमिस्फियर असेल, खालून सेरेबेलम असेल, मध्येच आतमध्ये झाकलेलं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असेल, त्याला आपण डायन्सेफॅलॉन असं म्हटलं जातं. सपोज दिस इज द डायन्सेफॅलॉन. हा असा डायन्सेफॅलॉन आहे असं गृहीत करा. हिअर द वॉल ऑफ द डायन्सेफॅलॉन, हा कडेचा जो वॉल असेल कॉल्ड ॲज ए थॅलॅमस, कॉल्ड ॲज ए थॅलॅमस. इट्स रूफ, वरचा भाग फॉर्म्स ॲज ए इपिथॅलॅमस, इपिथॅलॅमस, and this flower forms hypothalamus. Hypothalamus. बघा हा डायन्सेफॅलॉन पार्ट सांगितला. It is totally hidden under dorsally cerebrum, ventrally cerebellum. Hence we can't see from any angle. कुठूनही दिसत नाही. स्मॉल पार्ट आहे. त्याचा कडेचा भाग म्हणजे कोण? थॅलॅमस. वरचा भाग म्हणजे कोण? इपिथॅलॅमस. खालचा भाग म्हणजे कोण? हायपोथॅलॅमस. असा हा मधला कोण आहे? डायन्सेफॅलॉन. इट ऑल्सो कन्सिस्ट एम्प्टी स्पेस. मध्ये रिकामी जागा असते बिकॉज इट इज हॉलो, आतून पोकळ असतो. इट इज कॉल्ड एज ए थर्ड व्हेंट्रिकल. आतली पोकळी, ब्रेनला ज्या पोकळ्या असतात त्याला व्हेंट्रिकल असं म्हटलं जातं. मगाशी मी म्हटलं होतं हा जर सेरेब्रम असेल तर तो असा डिवाइड होतो. हा राईट सेरिब्रल हेमिस्फियर, हा लेफ्ट सेरिब्रल हेमिस्फियर, ते सुद्धा आतून पोकळ असतात आणि त्याला सुद्धा फर्स्ट व्हेंट्रिकल आणि सेकंड व्हेंट्रिकल असं म्हटलं जातं. दीज फर्स्ट अँड सेकंड व्हेंट्रिकल म्हणजे पोकळ्या open separately into this third ventricle with the help of foramen of Monro. Foramen of Monro या ओपनिंगच्या साहाय्यानं ह्या दोन पोकळ्या म्हणजे व्हेंट्रिकल, या पोकळीमध्ये म्हणजे थर्ड व्हेंट्रिकल कोणामध्ये आहे? डायन्सेफॅलॉन मध्ये आहे, त्यात ती ओपन होते. हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. दिस इज द थर्ड व्हेंट्रिकल, तिसरी पोकळी. आणि पुन्हा ही तिसरी पोकळी ओपन इनटू द फोर्थ व्हेंट्रिकल, चौथी पोकळी, which is present in medulla oblongata. हा मेडुला ऑब्लॉंगेटा नलिका आहे, ट्यूब आहे, आत पोकळ आहे. ही चौथी व्हेंट्रिकल विथ द हेल्प ऑफ आयटर, त्याला आयटर म्हटलं जातं किंवा ॲक्युडक्ट ऑफ सिल्व्हियस. ॲक्युडक्ट ऑफ सिल्व्हियस किंवा आयटर याच्या मार्फत थर्ड व्हेंट्रिकल ओपन इनटू फोर्थ व्हेंट्रिकल व्हिच इज प्रेझेंट इन मेडुला ऑब्लॉंगेटा. या पद्धतीनं आतली आत ब्रेनच्या पोकळ्या एकमेकांना कनेक्ट असतात आणि मग त्याच्यामध्ये असणारं सेरिब्रोस्पायनल फ्लुइड एकातून दुसऱ्यात, दुसऱ्यातून तिसऱ्यात, तिसऱ्यातून चौथ्यात असं ते वाहत असतं. एकमेकाचं अंतर्गत कनेक्शन असतं, ते असणं गरजेचं आहे. या पद्धतीनं इथं ब्रेन असेल. मग या ठिकाणी हा जो इपिथॅलॅमस जो आहे, हिअर जस्ट अबव दिस इपिथॅलॅमस देयर इज अ स्मॉल ग्लँड. इथं ग्रंथी असेल कॉल्ड एज ए पिनियल बॉडी, पिनियल ग्लँड. सेम लाइक hypothalamus, here another gland present called as a pituitary gland.
इथं पिट्युटरी ग्लँड आहे, इथं पिनियल ग्लँड आहे. या पद्धतीचं हे नेचर असलेलं आपणाला दिसून येईल. अगेन लिसन, सपोज दिस इज द डायन्सेफेलॉन. इट इज हॉलो, आतून पोकळ असेल. पोकळीला काय म्हणायचं? थर्ड व्हेंट्रिकल. त्याचा कडेचा वॉल तयार कोण करतं? थॅलॅमस. अप्पर पोर्शन कोण तयार करतं? इपिथॅलॅमस. लोअर पोर्शन कोण तयार करतं? हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमसला कोणती ग्लँड असेल? पिट्युटरी ग्लँड. आणि इपिथॅलॅमसच्या तिथं कोणती ग्लँड असेल? पिनियल ग्लँड. अंतस्त्रवणाऱ्या ग्रंथी असतात. या पद्धतीनं डायन्सेफेलॉनचं माहिती असणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी थॅलॅमसचं फंक्शन काय असेल? रिसीव्ह ऑल सेन्सरी इनपुट्स. बाहेरून कोणतेही संवेदना असो ते खेचून घेणं and transmit to the respective areas of brain. टोचलं, भाजलं, काही पण असो ते आपल्याला समजतं. का समजतं? त्या संवेदना खेचून घेतो. कोण घेतं? थॅलॅमस. स्वतःकडे खेचून घेतं आणि ते कुठं पाठवतं? ट्रान्समिट टू द रिस्पेक्टिव्ह एरियाज ऑफ ब्रेन. उदाहरणार्थ, चव घेतली, जिभेनं चव घेतली तर त्याचे इम्पल्सेस संवेदना कुठे येतील? थॅलॅमस. तो ब्रेनच्या रिस्पेक्टिव्ह पार्टला पाठवेल. म्हणजे कोणाला पाठवेल? टेम्परल लोब. आणि मग टेम्परल लोब सांगेल तो आंबट आहे, तिखट आहे, खारट आहे. या पद्धतीनं थॅलॅमसचं फंक्शन असेल. आणि हायपोथॅलॅमस जो आहे, इट इज ऍक्च्युअली कनेक्शन इन बिटवीन एंडोक्राइन सिस्टीम अँड नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टीम म्हणजे ब्रेन आणि एंडोक्राइन सिस्टीम म्हणजे खऱ्या अर्थाने इथं पिट्युटरी ग्लँड. आणि दोघांचे एकमेकाला कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे. तरच आपल्या टॉपिकचं टायटल आहे कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन. तर आपल्या बॉडीतलं कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन होईल. म्हणजे अंतस्त्रवणारी ग्रंथी कोण आहे? महत्वाची अख्ख्या बॉडीतली मास्टर एंडोक्राइन ग्लँड, तर पिट्युटरी ग्लँड. त्या पिट्युटरी ग्लँडला कनेक्ट कोण आहे? हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस इज अ पार्ट ऑफ कोणाचा आहे? ब्रेन. म्हणजे नर्वस सिस्टीम आणि एंडोक्राइन सिस्टीम एकमेकांना कनेक्ट करण्याचं कार्य कोण करेल? हायपोथॅलॅमस. म्हणून हा महत्वाचा आहे. इट ऑल्सो रिलेटेड टू हंगर, थर्स्ट, अँग्री म्हणजे रागवणं, भूक लागणं, तहान लागलं, किंवा बीपी मेंटेन करणं, ब्लड प्रेशर, हार्टबीट मेंटेन करणं, रिस्पिरेशन मेंटेन करणं, टू मेंटेन द स्टेट ऑफ होमिओस्टॅसिस, अख्ख्या बॉडीचं संतुलितपणा राखणं, कितीतरी फंक्शन्स हायपोथॅलॅमस बॅलन्स करताना दिसून येईल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पिट्युटरी ग्लँडला तो कनेक्ट असेल म्हणजे हार्मोनल कोऑर्डिनेशन, समन्वय घडवून आणेल. हे फार महत्वाचं फंक्शन हायपोथॅलॅमस करताना दिसून येईल. आणि थॅलॅमस काय करेल? रिसीव्ह ऑल सेन्सरी इम्पल्सेस अँड ट्रान्समिट टू द रिस्पेक्टिव्ह एरियाज ऑफ ब्रेन. या पद्धतीचा हा डायन्सेफेलॉन असेल. आय होप you understand about only forebrain. आज आता आपण ब्रेनचा फक्त फोरब्रेन पार्ट पाहिलेला आहे. पुढच्या नेक्स्ट लेक्चरला आपण मिड ब्रेन आणि हँड ब्रेन बघूया. म्हणजे आपला ब्रेन हे आर्टिकल समजेल. आर यू गेटिंग दिस? इज इट क्लिअर? ओके, थँक्यू.